आणि हे बघा पूजाने काय चोळले डोक्याला ना. थांबव रे, लाईनच फुटली इथं. त्याला बांधच तर इतका पाऊस आला तरी पावसात खाते द्या. बरं झालं अण्णांनी लावलं. पाऊस निघाते पण बघा ते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुरुवात करतो आजच्या नवीन एका व्हिडिओला, आहे का नाही. मी जेवाय बसलोय, पूजा पण जेवाय बसली, सौरभ जेवून गेलेला आहे. आज आपण ऊस लावायचं काम चाललंय. तुम्हाला दाखवतो हळूहळू कुठं ऊस लावतो आम्ही. परत चाललोय मी कामाला वर. आणि हे बघा पूजाने काय चोळले डोक्याला, ऑइल. मेहंदी काय, मला टोपी दे चल. टोपी लागते एक, टोपी इथं आहे बरं का. पण आता ती वल्ली बहुत दुसरी आहे का, नाही ते वल्लीच घेऊन जायला लागेल. आणि दुसरी टोपी आहे का, नाही म्हणते. नाही आता हेच नाही लागेल. जाऊ दे, वल्ली तर वल्ली. उलट तेवढंच डोकं गार राहील. आता बारक्याला जातो घेऊन. जाताना ना ट्रॅक्टरला ना दंड पाडायचा अवजार न्यायचे जोडून. चल बारक्या. आता आम्ही आलो इथं धनुभाऊच्या घरी. हे अवजार जोडून न्यायचे आम्हाला दंड पाडायला. आता सौरभन मी ते खोलीतो. आता ट्रॅक्टर लावला इथं वावरात. ते सरी जोडायचं अवजार परत ट्रॅक्टरला जोडायचं ना, टॉली सोडी इथंच. आणि मग जातो अवजार जोडायला. आता ओके, अवजार जोडायचे. धनाची मम्मीने आम्हाला आंबे दिले पाडून. अख्खा खिस्सा भरावला, याच्यात आंबे आहे सगळे. जोडा रे. आता आम्ही आणलं सरी पाडायचं अवजार जोडून. नको सरी पाडितोय माग काय ते बाकी साऱ्या पाळलेले आहे. पण इथं आहे ना, थांबव रे. आम्ही इथं आहे ना उसाला दंड पाडित होतो का, लाईनच फुटली इथं. दंड पाडता पाडता ट्रॅक्टर लागली खाली. आम्ही त्यांना फोन केला का लाईन तुटली. पण ते म्हणले आता तुटली तर घ्या तुम्ही ऊस लावून. आता एवढा ऊस आहे पाण्यात दाबलाय, एवढा राहिलाय. बारकेला म्हणलं जातो मोटर बंद करून ये त्यांचं. काय होईल ते निबार तरी नाही व्हायचं वावर. आता बारके गेलाय खाली, सौरभ पण मी आहे. आता सौरभ करतो टिपरी सरळ, मी त्याला आहे ना ऊसाचं तुकडं करून देतोय. सौरभ आणि आम्ही आलो आता घरी. संकेतराव पण आले आमच्या घरी. लय वारं सुटलं का, आता आम्ही लय ऊस गाडलाय तसं पाण्यात. पण आता वारं सुटलं, आम्ही आलो घरी. बारक्या बांधितोय गाया, आहे का नाही संकेत. आता मला वाटतंय हातपाय धो. आता लय अवतार खराब झालाय माया, आहे का नाही. गाडीचे पिशे काढितोय डब्याचे त्याच्या, तसेच राहते. काय आलं बघा, आहे का. मला वाटतंय थोडाफार पाऊस या बसलाय. इकडे बघा पावसाचं वातावरण झालं. आणि इकडे बघा मोकार पाऊस चालू झालाय. पाऊसच पाऊस आहे. दुपारी लय उन्हाळा होता, पण आता इतका पाऊस आलाय का, पर पाणी निघले खाली. ते गाया बघा तिकडे, त्याला बांधच तर इतका पाऊस आला तरी पावसात खाते द्या. पाला खायचं सोडणार नाही द्या. मोकार वारं सुटले. तिरका पाऊस होतो ह्या साईडनी. बेडकाची बघा, बेडकाची किती मजा आहे. बेडू खुश झाला, त्याच्या मनाजोगतं झालं ना. आता पाऊस बिऊस आला म्हणलं, हा लागला उड्या मारा. संकेत लागला असायला, बेडकाची शूटिंग काढायला लागलो तो, आहे का नाही. पाऊस बघा बरं, वाट्यापर्यंत पाऊस आला इथं. सगळा वाटा भिजलाय. ते बरं झालं अण्णांनी लावलं. ट्रॅक्टर लावलाय वरच. द्या 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 पूजा द्या. त्यामुळे आता तुम्ही खातो बघा, एवढी मोठी काकडी तिरकी कापली. संकेतराव ते सगळी खाते काकडी, आहे का ना संकेतराव. कशी काकडी, निर्मला काकूंची झाली काकडी लय भाजी. तुम्ही पण खा. निर्मला काकूची इथं आहे. ती काकडी आवडते, ती सफेद नाही आवडत, तिकड लागते कडू. ही आवडते का तुला. बरं झालं आवडते, मला पण आवडते. मीठ कमी आहे, मी आधी घेऊन टाकायचं. जरा मीठ टाकून आण. आता जरा पाऊस खूप पडत आहे बाहेर. सर्वजण या ठिकाणी निवाऱ्याला बसलेले आहेत घरी. हे बघू शकता. संकेत शेट आलेले आमचे मावस बंधू. संकेत शेट काय चाललंय. पाऊस चालला कुठं कोणच्या. हा हा, काल कुठे गेलता. युट्यूबर आता आज आरामाव आहे. दिवसभर ऊस लावलाय गाड्याने. आम्ही दोघ जण गेलतो ऊस लावायला. पाहू शकता या दोन महिला घरी या ठिकाणी स्पेशल स्वयंपाकावर ठेवलेल्या आहेत. तरी त्यांनी दुपारी आमच्या शेटला कढी खायला दिली नसती. पाताळ पाण्याची. शेट खूप नाराज झालते. पण आणल्या जागेवर त्यांना थोडं ना भाजीपाला, बेसनाची एखादी पोळी, भाकर बिकर, चपाती खायला देत जा. अजून काय काय खायचे तुम्हाला. देवाला हात जोडीत आहे ते आणि प्रार्थना करीत आहेत. परत हात जोडीत आहे.
साहिल शेट काय म्हणणं आहे तुमचं? माय म्हणणं आहे, पाऊस उघडू द्या आता जरा, ऊस लावून झाला का मग येऊ द्या पावसाला. आता कुठे आता उद्या ऊस लावायचं म्हणलं मी अख्या गाळाने भरेन ना. अरे ऊस पाण्यात दाबायचा पावसात ऊस व्हायला नको का वावरात. व्हायला काय टिपरी करून कोणाला जरी ना ऊस लावायला माणसं असतील तर मला कमेंट मध्ये सांगा, त्या माणसाचा नंबर द्या मला. कारण काय आलंय, ऊस लावायला माणूसच भेटा नाही. सौरभन मी पार थकलो. हा का? दुकान आला माय ऊस वाव सौरबंधून टाकला मी कुठं गेलतो? नाही थकला. फार काळा पडलो माहिती का, अंधारात दिसत नाही. हे बघा हातबीत काळे झाले. उद्या संकेत शेट आपल्याला मदत करू लागा येणार आहे. त्याच्या दिवस आहे ना हेल्प करू लागा ये बाळा. बघा संकेतनी या ठिकाणी त्याचा भाव अडचणीत असल्यामुळे आपली मागणी मान्य केलेली आहे आणि उद्या ते आपल्याला मदत करण्यासाठी येणार आहे. संगीतच्या पाया पडतो बरं का. संगीत येणार आहे उद्या त्याच्यामध्ये. पाऊस संपलेला आहे. पहिलवान मंडळी आता बाहेर निघलेली आहे घराच्या. गाय आरडायला लागली आहे. आता त्याचं दूध काढायचे आहे, कारवड सोडायची आहे. हॅलो शंकरला लाव दूध काढाय. संकेतला नाही ना गाय दूध काढून भाऊ. एवढं आता साफ झालंय सगळं, पाणी साचलं एवढं. आता वर ऊसाच्या वावरात पण पाणी साचलं असेल. वातावरण बघा कसं झालंय आता, कसं झालंय स्वच्छ. इकडे बघा दिवस मावळत गेलेला आहे आता. ऐका ना थोड्याच वेळात मावळण. आता डाग आड सूर्य गेलेला आहे. संकेत भाऊने कारवड सोडलेली. संकेत भाऊ सोडा तिला, ती ऑटोमॅटिक जाईल. पाण्याला घाबरती कारवड, पाण्याला घाबरती. गेली आता लवकर ती दूध काढायला लागेल, नाही तर कारवड घ्यायची पिऊन. आता आदित्य आणि संकेत आहे ना, ते दोघं दूध काढाय बसलंय गाईचं. दूध किती पावशर निघत आहे, पण बघा आता यांची ना कला आहे एक प्रकारची यांची. तर आता डिम लाईट आलेली आहे. आदित्य झोपला इथं. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.